हाय हॅलो नमस्कार, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा मी इकडे ब्लाउज कटिंग करायला घेते, प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायची आहे। आणि बघा मला आहे ना लॉंग स्लीव पण करायची याची। मी तुम्हाला पूर्ण अस्तर ब्लाउज सोबत कापून दाखवते। आणि ना छातीचा भाग आला आहे, एक भाग म्हणजे 40ची छाती आलेली आहे, तर एक घडी घ्यायची आहे दाची। तर बघा एक घडी दाची घेते आणि थोडे एक्स्ट्रा 2 इंच घेते। असं काही मी 4 फोल्ड करण्यासाठी ना कापून घेते। बघा हा आता आहे ना फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट काढण्यासाठी मी तुम्हाला कपडा आहे ना, कारण आहे ना 40ची छाती आहे तर थोडा मला जास्तच घ्यावं लागणार आहे कपडा। दाची घडी आहे, 2 इंच एक्स्ट्रा फिटिंग साठी घ्यायचं आहे। तर बघा 4 फोल्ड केलाय, 4 फोल्ड करून घेते मी कपडा इकडे। बघा हे 4 घड्या केल्या आहे। आणि बघा मी शोल्डर आहे ना 7 घेते, बोटनिक गळा घ्यायचा आहे। शोल्डर 7 घेतलं ना तर मुंडा पण 7च घ्यायचा आहे। आणि एक वरती याच्यावरती टिक करायचं आहे अर्ध्यावरती। आणि बघा पुढचा गळा पण बोटनिक घ्यायचा आहे ना, तर 5च सांगितला आहे, तर मी अर्धा इंच वाढून घेते। आणि इकडनं आहे ना 3.5 घेते रुंदीला। हे बघा लिहून देते, ते 7 शोल्डर घेतलं, ते पण 7 घेतलंय। आणि याची लांबी आहे ना 5.5 घेतलेली आहे। आणि ही रुंदी गळ्याची बोटनिक गळा आहे तर 3.5 घेते। आणि बघा असं काही बोटनिक गळा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। हे बघा असा छान असा गळा आलेला आहे। आणि ही रुंदी 3.5 घ्यायची, नीट आहे ना असं राऊंड करत करत या टोकला पोचवायचं आहे। आणि बघा इकडे दाची घडी आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेते मी। आणि इकडे ना 9.5 घेते मी आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेते, ते तर तुम्हाला माहितीच आहे रोजचं येते। आणि बघा असं काही छान असं ड्रॉ झालेलं आहे पूर्ण ब्लाऊज। मी तुम्हाला चॉकने व्यवस्थित माप घेऊन दाखवलेलं आहे। आणि आता कटिंग करून घेऊ। लॉंग स्लीव आहे, 20-21ची स्लीव आहे याची। तर बघा आता आहे ना शोल्डर मधोमध कापून घेऊ, म्हणजे 2 भाग जेणेकरून डिवाइड होऊन जातील। हा पुढचा गळा कापून घेऊ आपण, बोटनिक गळा आहे, पण आहे ना जास्त नाही बोटनिक ठेवायचा आहे, थोडा लांबच राहू द्यायचा आहे। तर 2 मिनिटं साईडला ठेवते मी बॅक पार्ट। आणि आता हे पण कापून घेऊ, असं व्यवस्थित आकार येऊ द्यायचा आहे, जेणेकरून ना आपलं ब्लाऊज फुगानी होत, तिथं पफ नाही पडत। आणि मागे हुकचं ब्लाऊज आहे म्हणून मला पुढून काही कापायचं नाही, फक्त मी प्रिन्सेस कटिंग करते, ते तुम्हाला पूर्ण दाखवते व्यवस्थित। बघा इथून 3.5 घेते, इथून 3 घेते, हे बघा 3, हे 3.5 घेतलं। आणि हे 2 घेते याचं अंतर, आणि हे ना 1.5 घेते सिद्ध। हे बघा हे 1.5 घेतलं, याचं अंतर 2 घेतलंय, इथून 3.5 घेतलंय, इथं 3 घेतलंय। आणि आपल्याला या पॉइंटला आहे ना असं काही व्यवस्थित जॉईन करायचं आहे। बघा तुम्हाला जर थोडं ट्राय करायचं पेपर कटिंग वरती, बरोबर येतं। बघा असं काही छान असा ड्रॉ करून घ्यायचा आहे धीरे धीरे। मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आता। एक वेळेस नक्की व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला समजमध्ये येईल। बघा प्रिन्सेस कटचा हा फ्रंट पार्ट मी हा आहे ना टक्स घ्यायचा। बघा किती छान असं कटिंग झालेलं आहे प्रिन्सेस कटचं।
बघू शकता तुम्ही। आणि आता आपण 2 मिनिटासाठी साईडला ठेवू आणि बॅक पार्ट पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। बॅक पार्ट आहे ना 4 हुक सांगितले त्यांनी मला, तर मी इथे आहे ना 4.5 एवढं घेते खालून आणि इथून आहे ना 3 सांगितलं आहे आणि वरून पण बोटनिक गळा घ्यायचा आहे। हा जो गळा आहे ना हाच असा ठेवून द्यायचा आहे, त्याच्यापेक्षा थोडा मला अर्धा इंच कमी घ्यायचा आहे, कारण आहे ना डिझाईन बनवायची मागे थोडीशी। हा गळा राहतो ना हाच पलटवून द्यायचा आहे, बघा सेम येतोय, फक्त थोडासा कमी घ्यायचा आहे, अर्धा इंच एवढा। आणि मध्ये ना मस्त काही असा डिझाईन बनवते दिव्यासारख्या गळ्याची। मी अशा अंदाजाने कटिंग करते, डिझाईन बनवते, बघू शकता तुम्ही। हा दिवा गळा म्हणतो, खूपच छान येतो फिनिशिंग याची, वेअर करतो तेव्हा खूप छान दिसतो हा गळा। इथून गोल दिसतो आणि इथून असं दिवासारखा आकार येतो आणि इकडे ना दोरी लावायची आहे, तर खूपच छान असं ब्लाउज कटिंग बघू शकता। मी तुम्हाला परत एकदा माप घेऊन पण दाखवते। हे 5 घेतलेलं आहे आणि हा पुढचा गळा 5.5 घेतला होता, बघू शकता तुम्ही। आणि हे 5 घेतलं ना तर हे 3.5च आहे इथं रुंदीला याचं अंतर, आणि हे ना 4चं घेतले आहे आणि हे पण मी तुम्हाला बघा 3.5 वरती गळा आपल्याला राऊंड द्यायचा आहे असा, आणि याचं मधोमध अंतर आहे 4.5, कारण तब्येतीला खूप आहे ही बाई म्हणून थोडंही जास्त घ्यायचं आणि सिंगल बॉडी जर असू शकते तर थोडं कमी घ्यायचं, जेणेकरून आपला हा मागचा गळा आहे ना खूप छान असा दिसतो। आणि बघा मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते। बघा मी तुम्हाला ओपन पण करून दाखवतो, गळा किती छान असा आलेला आहे। बघा छान असा गळा, अंदाजाने मी कटिंग केला, माप वगैरे काही जास्त घेतलं नाही, ते कटिंग करून तुम्हाला माप पण घेऊन दाखवलेलं आहे, कारण जास्त करून मला हातावरती आलेलं आहे ब्लाउज कटिंग। कोणी जर पॅटर्न सांगितलं तर मी एक वेळेस बघून करू शकते, असं माझं मला म्हटलं भरोसा आहे एवढा स्वतःवरती। बघा हे ना मेन ब्लाउज पीस शायनिंगचं देऊन गेले ते मला, हे अस्तर मी आतापर्यंत कटिंग करत होती, कारण मी पहिले केव्हा पण अस्तरच कटिंग करते। आणि आता इकडे पण मधोमध आणि लॉंग स्लीवसाठी हा कपडा मला एक्स्ट्रा आणून दिला आहे त्यांनी, 1.5 मीटर असं काही कपडा आणून दिलेला आहे। तर हे लॉंग स्लीव बनवायची ना 2 मिनिटं साईडला ठेवते तो कपडा। आणि बघा मी तुम्हाला हे पण अस्तर सोबत कटिंग करून ते पण दाखवते। बघा हा बॅक पार्ट असा ठेवून घेते आणि इकडे ना प्रिन्सेस कट आपण कटिंग केलंय ना ते पण बघा मी असं काही पूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीस आखून घेतलेलं आहे आणि आता कटिंग करायची आता प्रिन्सेस कटचं बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इकडे मी कटिंग करून घेतलंय आणि आता लॉंग स्लीव मला सांगितली ना तर बघा मला इकडे थोडं जॉईंट द्यावंच लागेल कारण आहे ना रुंदीला कमी पडेल आणि बघा मला आहे ना त्यांनी 21 ची बाई सांगितली आहे तर मी 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेते इथं बघा 21 आहे तर मी 23 घेते इथं आणि इकडनं पण तेवढंच घेते आणि ना 4 वरती इथं टिक करते लॉंग स्लीव आहे ना त्याचं थोडंसं इथं 3.5 घेतो तर इथं मी 4 घेतलेलं आहे आणि असं हा मच्छी गट आणि हा बघा इथून दंड आहे 4.5 तर मी एक्स्ट्रा घेते असं काही छान अशी स्लीव कटिंग बघा मी तुम्हाला ते पण करून दाखवते आमच्या इथे आहे ना आज 5 दिवसाचे गणपतीचं विसर्जन होणार आहे बाजूलाच आहे तर त्याच्यामुळे ना त्यांचा आवाज येतोय मध्ये मध्ये स्पीकरचा तर ते तुम्ही थोडं समजून घ्या आज बाप्पांचं गावाला जात आहे तर मनाला चांगलं पण नाही वाटत आहे पण कसं आहे बाप्पांना बी आता गावाला जाण्यासाठी आपल्याकडे जास्त ठेवू नाही शकत
आणि बघा किती छान असं स्लीव इथे मी जॉईन करू शकते. आणि हे बघा लॉंग स्लीव आहे, ते मी तुम्हाला असं थोडं हे दाखवते. आणि बघा हे प्रिन्सेस कट ब्लाऊज, स्लीवला आहे ना अस्तर नाही लावायचं आहे. आणि हे बघा प्रिन्सेस कट आहे, बॅक पार्टने, हा बॅक पार्ट आहे तो फ्रंट पार्ट आहे. आणि अस्तर ब्लाऊज सोबत मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला